नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक एस के शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो. बीजगणितामधील प्रथम प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे आपण स्टार्ट केलेलं आहे. आज आपलं 5वं लेक्चर आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक सामायिक समीकरण उद्या घेणार आहोत असं तुम्हाला सांगितलं होतं, आणि काल आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख कसा ड्रॉ करायचा शिकलो होतो. तुम्हाला एकदम सविस्तरपणे काल सांगितलं होतं की एक्स आणि वाय आपल्या मनानं कन्सिडर करायचे, दोन्हीपैकी एक आपल्या मनानं कन्सिडर करायचे आणि दिलेल्या इक्वेशनवरून दुसऱ्या चलाची किंमत काढायची. तो आलेले पॉइंट आलेख पेपरवरती प्लॉट करायचे आणि आलेला प्रत्येक पॉइंट एक रेषेमध्येच आला पाहिजे, कारण की आपल्या चॅप्टरचं नावच आहे दोन चलातील एक रेषीय समीकरणे. म्हणजेच एक रेषीय समीकरणाचा जो आलेख ड्रॉ करतो तो स्ट्रेट लाईन मध्येच बनतो. आपला प्रत्येक पॉइंट स्ट्रेट लाईन मध्येच आला पाहिजे. तर आता आपण दोन एक चलातील म्हणजे दोन चलनातील तर आपण आज एक सामायिक समीकरण ग्राफिकल मेथड म्हणजे आलेख पद्धतीने कशी सोडवायची हे पाहणार आहोत. म्हणजे जे आपण मागच्या सेकंड लेक्चरला घेतलं होतं की एक सामायिक समीकरणाचं एलिमिनेशन मेथड म्हणजे चलाचा लोप करून एका चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढायची, पण आपण उकलच काढत होतो. आता त्याच पद्धतीनं आलेख पद्धत काढून एक सामायिक समीकरणाची उकल काढायची आपल्याला. ते कसे काढतात ते मी तुम्हाला सांगेन. प्रथम इक्वेशन घेऊया आपण, x + y = 4. आता दिलेल्या इक्वेशन मध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं काल आलेख ड्रॉ करण्यासाठी कमीत कमी क्रमिक 4 जोड्या मिळवायच्यात आपल्याला. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट साठी क्रमिक 4 जोड्या मिळवायच्या. त्यासाठी बघा आपण ह्या बॉक्स मध्ये 4 कपे ड्रॉ करून घेऊया. कमीत कमी 4 अशी मी तुम्हाला अट सांगतो, कारण की आपल्याला लाईन व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यासाठी कमीत कमी 4 जोड्या काढायच्यात. समजा आपण x ची किंमत घेतली -1, x ची किंमत -1 कन्सिडर केली, तर y या चलाची किंमत काय येईल तर या इक्वेशन मध्ये ठेवायचं आपल्याला. हे बघा, x + y = 4. यामध्ये x या चलाची -1 किंमत आपण कन्सिडर केली, तर आपण ठेवूया तिथे -1 + y = 4. y इक्वेशनच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला गेल्यानंतर हे -1 इकडे प्लस होईल, 4 + 1 अशा तऱ्हेने y = 5 भेटलेला आपल्याला. बॉक्स मध्ये ठेवून द्यायचे y = 5 आणि -1, 5 ही आपल्याला क्रमिक जोडी मिळालेली आहे. काल आपण चलाची किंमत एक चलाची किंमत कन्सिडर करून दुसऱ्या चलाची किंमत काढू शकतो. असं काही नाही की तुम्ही x ची कन्सिडर करा, y ची कन्सिडर केली तरी x ची, y ची तुम्ही 5 कन्सिडर केली तरी x ची -1च येणार, कारण की इक्वेशन वरूनच काढतोय आपण. आता आपण नेक्स्ट x ची किंमत कन्सिडर करूया, ती असेल 4. समजा आपण x ची किंमत 4 कन्सिडर केली, तर काढून y या चलाची किंमत काय येईल हे बघा, x + y = 4. हे आपलं दिलेलं इक्वेशन आहे. ह्या इक्वेशन मध्ये x या चलाची किंमत आपण 4 कन्सिडर केलेली आहे. आपण इथे 4 ठेवूया. 4 + y = 4. y = 4. आता इकडले +4 समीकरणाच्या उजव्या बाजूला गेला असता -4 होईल आणि y या चलाची किंमत आपल्याला 0 मिळेल. इथे ठेवून घेऊया y या चलाची किंमत 0. तर आपल्याला क्रमिक जोडी काय मिळेल, 4, 0. समजलं? आपल्याला ही जी उकल आहे ही उकलच काढणं महत्वाचं आहे. उकल बरोबर असेल तर आपला आलेख एक नंबर बरोबर येतो, आणि उकल मध्ये चुकले तर आपला आलेख मध्ये पॉइंट प्लॉट करताना चुकते. त्यामुळं उकल काढताना
महत्वपूर्ण ध्यान देणं गरजेचं आहे. आता आपण तिसरी उकल काढूया. एक्स ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करूया. इथे मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करायच्यात, मॅक्झिमम नाही, कारण की आपल्याला पेपरवरती ग्राफ पेपरवरती प्लॉट करायच्यात. तुम्ही म्हणाले एक्स ची व्हॅल्यू सर 50 का घेतली नाही? ग्राफ पेपरवर प्लॉट करता आली पाहिजे ना. आपण घेऊ शकतो, घेऊ शकत नाही असं नाही, पण आपल्याला आलेख पद्धतीनं समीकरण सोडवायचंय, म्हणजे आपल्याला ग्राफ पेपरवर सोल्युशन दाखवायचंय एक्झामिनरला. त्यामुळे मिनिमम जितक्या मिनिमम व्हॅल्यू घेता येतील त्या व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्यात. तर आपण हे ते बघा, इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्स ची व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर केली, वाय इज इक्वल टू 4. A1 उजव्या बाजूला गेला असता -1 होईल आणि y ची व्हॅल्यू मिळेल 3. आता हे 3 दिलेले आपण बॉक्समध्ये ठेवून घेऊया. तर उकल काय झाली आपली 1,3. तसेच आता आपण 3 उकली निर्माण केलेल्या आहेत. आता चौथी उकल काढून घेऊया आपण. समजा आता आपण x ची किंमत 6 ठेवूया. x ची किंमत 6 ठेवली असता x प्लस y इज इक्वल टू 4. x ची किंमत आपण 6 ठेवू डायरेक्ट. 6 प्लस y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4 मायनस 6. वजाबाकी काय येईल याची? y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू -2 येथे ठेवून घ्यायचं. उकल काय झाली आपल्या इक्वेशनची किंवा समीकरणाची 6, -2. इथपर्यंत आपण काल शिकलोच होतो, कारण की दिलेलं एक 2 चलनातील एक रेषीय इक्वेशन आहे. आता आपण जेव्हा दोन चलनातील एक रेषीय इक्वेशन देतात आणि त्यांचं दोन्ही समीकरणावरून उकल काढा असा प्रश्न येतो, त्यावेळेस दोन्ही इक्वेशन साठी सेपरेट असं बॉक्स बनवावं लागेल आपल्याला. त्याच्या उकली निर्माण करावं लागतील आणि आलेल्या उकली या ग्राफ पेपरवरती प्लॉट करावं लागतील. आपण प्लॉट करून घेऊया. हे बघा, प्रथम उकल काय भेटलेली आपल्याला -1 आणि 5. आता एक्स अक्षावर बघायचं, -1 कुठे आहे? एक्स अक्षावर -1 इथे आहे आणि वाय अक्षावर 5 कुठे आहे? इथे. हा पॉइंट इथे आहे. आता मी तुम्हाला सांगताना इथं माझ्याकडे आलेख पेपर नाही, थोडं इकडे तिकडे लाईन होऊ शकते, मी ऍडजस्टमेंट करून तुम्हाला सांगेन, पण प्रॉपरली आलेख पेपरवरती ड्रॉ केल्यावर प्रॉपर लाईन येईल तुमची. आता हा पॉइंट भेटलेला आपल्याला, त्याला आपण लिहू -1,5. -1,5. दुसरा पॉइंट, दुसरी या समीकरणाची उकलीचे निर्देशक बिंदू सुद्धा म्हणता येईल आपल्याला, किंवा समीकरणाची उकल म्हणता येईल. 4,0. आता एक्स अक्षावर 4 बघायचे, एक्स अक्षावर 4 आणि वाय 0, म्हणजे हे पॉइंट इथे येईल. 4,0. 4,0. 2 पॉइंट आपण प्लॉट केले. तिसरा पॉइंट आहे x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 3, म्हणजे हा पॉइंट आपल्याला इथं भेटणार आहे. 1,3. 3 पॉइंट आपले आलेख पेपरवरती प्लॉट करून झालेले आहेत. आता चौथा पॉइंट पण आपण प्लॉट करून घेऊया. x च्या चलाची किंमत 6 कन्सिडर केली होती, त्यावर आपण दिलेली चलाची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवून y या चलाची किंमत काढली होती, ती आली होती -2. आता ही -2 म्हणजे आपल्याला समीकरणाची उकल किंवा क्रमिक जोडी 6,-2 मिळालेली आहे. आता हे 6,-2 ही आपल्या आलेख पेपरवरती प्लॉट करून घ्या. मग एक्स मध्ये 6 कुठे आहे बघा, एक्स मध्ये 6 इथे आणि -2 कुठे आहे? इथे, म्हणजे हा पॉइंट इथे येईल. 6,-2 अशा तऱ्हेने दिलेल्या दोन चलनातील एक रेषीय इक्वेशनाचे
आलेल्या उकलीचे सर्व निर्देशक बिंदू आपण आलेख पेपरवरती प्लॉट केलेले आहेत. आता हे आपण काल शिकलेलोच आहे. आपण आता ही एक लाईन काढून घेऊया. ही लाईन कशी येईन बघा. लाईन अशी येईन, सॉरी, ही आलेली आपली लाईन. आलेली लाईन काल इथपर्यंत आपण शिकलो होतो एका इक्वेशन वरून आलेख कसा ड्रॉ करायचा. आता आपल्याला आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवायचं म्हणल्यावर दोन इक्वेशनचा विचार करावा लागेल. आता दोन इक्वेशनचा विचार केला असता आता आपण दुसरं इक्वेशन बघूया. दुसरं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 2x मायनस वाय 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. आता या दुसऱ्या इक्वेशन साठी अजून एक टेबल आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. x y x कॉमा y. सेम प्रोसिजर, जी प्रोसिजर आपण इक्वेशन नंबर 1 साठी फॉलो केली होती. x चा कोऑर्डिनेट एक कोऑर्डिनेट x या चलाची किंमत आपण कन्सिडर करून y या चलाची किंमत इक्वेशन मध्ये ठेवून काढली होती. आता त्याच पद्धतीनं x या चलाची किंमत आपण कन्सिडर करायची. कन्सिडर केलेली किंमत इक्वेशन नंबर 2 म्हणजे समीकरण नंबर 2 मध्ये ठेवायची आणि समीकरणाची उकल मिळवायची. आता आपण ठेवून बघूया. समजा x इज इक्वल टू आपण 0 ठेवूया. x इज इक्वल टू 0 ठेवूया. कमीत कमी किंमत ठेवायची मी तुम्हाला सांगितलं. 0 मी ठेवली म्हणून तुम्ही असं हे धरू नका. आपल्या मनावर काही ठेवू शकता पण कमीत कमी असावी. आपल्याला ती आलेख पेपरवरती प्लॉट करता यावा पॉइंट. आता बघा आपलं दिलेलं इक्वेशन काय 2x मायनस वाय इज इक्वल टू 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. x ची किंमत जर आपण 2 ठेवली तर 2 इंटू 0 x ची किंमत आपण 0 ठेवली 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 0 मायनस वाय इज इक्वल टू अशा तऱ्हेने y ची किंमत आपल्याला -2 भेटलेली आहे. y ची किंमत -2 भेटलेली आहे म्हणून पहिली उकल आपल्याला प्राप्त झालेली आहे 0 - 2. आता नेक्स्ट उकल आपण काढूया. 1 x या चलाची किंमत आपण 1 ठेवूया. x या चलाची किंमत 1 ठेवली असता आपण इक्वेशन मध्ये लगेच ठेवायचं. बघा इक्वेशन आपलं काय 2x मायनस y इज इक्वल टू x ची किंमत 1 ठेवली असता 2 मायनस y इज इक्वल टू मायनस y इज इक्वल टू 2 -2 मायनस y इज इक्वल टू 0 म्हणजे y या चलाची किंमत आपल्याला 0 भेटलेली आहे. तर 0 ठेवून घेऊया म्हणजे 1, 0. ही एक आपल्याला दुसरी उकल किंवा निर्देशिक पॉइंट निर्देशिक बिंदू असंही म्हणता येईल त्याला ग्राफ पेपरच्या म्हणजे आलेखाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. आपल्याला 2 उकली मिळालेल्या आहेत. आता तिसरी उकल काही सुद्धा अवघड नाही. सर्वांनी काळजीपूर्वक केलं ना यामध्ये एकही मार्क तुमचा जाणार नाही. फक्त उकलीवर उकल व्यवस्थित आली ग्राफ पेपरवरती व्यवस्थित पॉइंट प्लॉट केला तर एकदम इझी आहे. कारण की आपण अवघड गोष्टी इझी करणं हेच आपल्या बॅचचं उद्दिष्ट आहे. तर आपण आता नेक्स्ट किंमत काय कन्सिडर करायची तुम्ही सजेस्ट करा. मिनिमम असावी. मिनिमम x या चलाची किंमत मिनिमम असावी. y या चलाची किंमत आपल्याला मिळेल. समजा आपण x या चलाची किंमत 3 ठेवली तर y या चलाची किंमत काय येईल. आता दिलेलं इक्वेशन पुन्हा एकदा घ्या 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. x ची किंमत 3 ठेवली मायनस y इज इक्वल टू 2. 3 दोन्ही 6 मायनस y इज इक्वल टू 2. अशा तऱ्हेने मायनस y इज इक्वल टू 2 - 6
-y इज इक्वल टू -4 म्हणजे y इज इक्वल टू +4. दोन्ही साईडला सेम साइन आल्यानंतर ते कॅन्सल होतं आणि y या चलाची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. म्हणजेच दिलेल्या सेकंड इक्वेशनची तिसरी उकल आपल्याला प्राप्त झालेली आहे 3,4. आता आपण अजून एक उकल काढून घेऊया म्हणजे आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल किंवा अडचण येणार नाहीत. आपण आता नेक्स्ट पॉइंट कन्सिडर करणार आहोत -1. x इज इक्वल टू -1. आता x इज इक्वल टू -1 हा पॉइंट कन्सिडर केला असता y या चलाची किंमत काय येईल हे बघा. x 2x -y इज इक्वल टू 2. x ची किंमत काय कन्सिडर केली आपण -1. आता x च्या जागी ठेवा -1 -y इज इक्वल टू 2. -2 -y इज इक्वल टू 2. -y इज इक्वल टू 2 +2 होईल. ह्या साईडला हे -2 गेल्यानंतर +2 होईल. -y इज इक्वल टू 4 येईल आणि y इज इक्वल टू -4 येईल. अशा तऱ्हेने y इज इक्वल टू -4. तुम्ही कसं आलं हे स्वतःला विचारायचं. पुस्तकात दिलंय किंवा मी सांगतोय असं म्हणून नाही, स्वतःला विचारायचं x ची किंमत -1 नंतर y ची किंमत -4 कशी काय आली. तर स्वतःला सुद्धा प्रश्न विचारायचे का व्हाय हा प्रश्न प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्ही स्वतःला विचारायचा. व्हाय जर तुम्ही प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्ही स्वतःला विचारत गेला तर तुम्हाला नेक्स्ट इयरला हाऊ म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्ही कसं हे सक्सेस मिळवलं. त्यामुळं आता प्रत्येक उदाहरण सोडवताना स्वतःला का आपण हे कन्सिडर केल्यानंतर ही युद्ध कशी आली हे स्वतःला विचारायचं. हे बघा आता ही समीकरणाची चौथी उकल -1, -4. आता आपण प्रथम समीकरण इक्वेशन वरून जे पॉइंट मिळाले होते आपल्याला किंवा ज्या उकली मिळाल्या होत्या त्या उकली आपण आलेख पेपरवरती प्लॉट केल्या होत्या. आता सेकंड इक्वेशन वरून म्हणजे ह्या इक्वेशन वरून हा आपण बॉक्स बनवलेला आहे. ह्या बॉक्स वरून जी XY चे कोऑर्डिनेट किंवा आपण निर्देशिक बिंदू किंवा दिलेल्या समीकरणाच्या उकली म्हणता येईल, या उकली आपल्याला या आलेख पेपरवरती प्लॉट करायच्या. आता बघा प्रथम उकल मिळालेली आपल्याला 0 -2. एक्स अक्षावर प्रथमतः बघायचे एक्स अक्षावर 0 आणि y अक्षावर 0 म्हणजे सेंटरलाच असणार 0 -2. एक्स अक्षावरती 0 आणि y अक्षावरती -2 म्हणजे हा पॉइंट इथे मिळेल आपल्याला 0, -2 पॉइंट मिळाला. प्रथम पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. आता सेकंड पॉइंट मिळालेला आहे 1, 0 म्हणजेच एक्स अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 0. आता एक्स अक्षावरती बघा एक्स अक्ष हॉरिझॉन्टल लाईन, एक्स अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 0 म्हणजेच हा पॉइंट इथे असेल 1, 0. दोन्ही पॉइंट मिळालेले आहेत. डार्क करून घेऊया कारण की अक्षावरच आलेले आहेत दोन्ही पॉइंट. तिसरा निर्देशिक पॉइंट किंवा तिसरी समीकरणाची उकल 3,4. 3,4 म्हणजेच एक्स अक्षावरती बघायचं 3 कुठे आहे किंवा 3 कुठे आहे बघा इथे आहे आणि y अक्षावर 4 कुठे आहे, y अक्षावर 4 इथे आहे. 3,4 अशा तऱ्हेने आपले 3 पॉइंट प्लॉट करून झालेले आहेत. तर आपण उशीर न करता चौथा सुद्धा पॉइंट प्लॉट करून घेऊया -1, -4. आता एक्स अक्षावरती -1 इथे आहे आणि y अक्षावरती -4 इथे आहे म्हणजे हा पॉइंट आपल्याला इथे मिळेल. पॉइंटचं -1, -4 अशा तऱ्हेने चारही निर्देशक बिंदू आपण आलेख पेपरवरती प्लॉट केलेले आहे. आता आलेले निर्देशक बिंदू
आपण जोडून घेऊया. हे बघा, आपला इथे एक पॉइंट आहे, त्यानंतर इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. लाईन बनली का नाही? स्ट्रेट लाईन बनली आहे, म्हणजे आपले काढलेल्या उकली बरोबर आहे. चारही निर्देशक पॉइंट किंवा चारही उकली एका उकलीपासून बनलेला ग्राफ एक सरळ रेषेमध्ये आहे. आता हे बघा, दोन्ही इक्वेशन वरून आपण दोन लाईन ड्रॉ करून घेतल्या. तर नेक्स्ट स्टेप बघायची. आपण काढलेल्या ग्राफ मध्ये जेव्हा दोन लाईन कुठे छेदतात ते बघायचं. ह्या बिंदूमध्ये छेदले आहेत, ह्या बिंदूचे निर्देशक पॉइंट आपल्याला मिळवायचे. हे बघा, ह्या बिंदूचे निर्देशक पॉइंट काय आहे? ह्या बिंदूचा निर्देशक पॉइंट आहे 2,2. 2,2. आता छेदन बिंदूचा निर्देशक पॉइंट आलेला आहे 2,2. म्हणजेच दिलेल्या दोन एकसामायिक समीकरणाची उकल आहे 2,2. म्हणजे आपण इनडायरेक्टली उकलच काढलेली आहे या दोन एकसामायिक समीकरणाची. दोन आलेख पेपरवरती ड्रॉ केल्यानंतर दोन एक रेषीय इक्वेशनाचे जी लाईन ड्रॉ केलेले आहेत त्याचा जो छेदन बिंदू आहे त्याचे कोऑर्डिनेट 2,2 आपल्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणजेच आपलं इथं उदाहरणच संपलं. 2,2 हीच आपल्या दिलेल्या दोन एकसामायिक समीकरणाची उकल आहे. आता आपण क्रॉस व्हेरीफाय करून बघायचे. आपल्याला तर मी शिकवलेली आहे, चलनाचा लोप करून इक्वेशन एका चलाची किंमत दिली असता दुसऱ्या चलाची किंमत काढून आपण क्रॉस व्हेरीफाय करून बघायचं. कारण की x, y इज इक्वल टू 2,2 ही उकल मिळाली. आता आपण चेक करून बघूया, कारण की आपण एवढं प्रोसिजर केलेली आहे, पण आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. कारण की मी तुम्हाला एकदम बेसिक पासून एक ना एक स्टेप सांगितलेली आहे, त्यामुळं आणि आपल्याला समजलं सुद्धा नाही, आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. उदाहरण सोडवताना समजलं का? नाही समजलं. पण क्रॉस व्हेरीफाय करून घेऊया की दिलेल्या दोन एकसामायिक समीकरणाची जी उकल आहे ती 2,2 आहे की नाही. तर आपण इलिमिनेशन मेथड म्हणजे चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने एक वेळेस हे समीकरण सोडून बघूया. म्हणजे जर आपल्याला उकल 2,2 मिळाली तर आपलं 100% बरोबर आहे. चेक करूया. चला, इक्वेशन काय दिले आपल्याला? प्रथम x प्लस y इज इक्वल टू 4, 2x मायनस y इज इक्वल टू 2. आता दोन इक्वेशन आपण घेतलेले आहेत. आता दोन इक्वेशन कडे बघितल्यानंतर आपल्याला कुठल्या चलाचा लोप करता येतो? सरळ सरळ आपल्याला दिसते +1 प्लस y आहे आणि मायनस y आहे. म्हणजे आपण दोन्ही समीकरणाची बेरीज केली असता y हे चल आपण डायरेक्ट रिमूव्ह करू शकतो आणि त्यावरून आपल्याला x या चलाची किंमत मिळू शकते. हे बघा, समीकरण 1 आणि समीकरण 2 बेरीज करू. हे बघा, x प्लस y इज इक्वल टू 4 प्लस 2x मायनस y इज इक्वल टू 2. प्लस y मायनस y डायरेक्ट कॅन्सल होईल, चिन्ह अपोजिट असल्यामुळं. आणि x प्लस 2x इज इक्वल टू 3x आणि म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला 2 मिळालेला आहे. म्हणजे आपण काढलेल्या उकलीमध्ये x कोऑर्डिनेट 2 आलेला आहे, इथं पण 2 आलेला आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. अशाच तऱ्हेने आपण y ची पण किंमत काढून बघूया. आता आलेली x इज इक्वल टू ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपलं? x प्लस y इज इक्वल टू 4. x ची किंमत 2 काढलेली आपण. 2 प्लस y इज इक्वल टू 4.
तर y इज इक्वल टू 4 मायनस ह्या 2 ह्या साईडला गेल्यानंतर -2 होईल. y इज इक्वल टू 2. आपण दोन्ही पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवल्यानंतर x, y इज इक्वल टू 2, 2 ही उकल मिळाली. म्हणजे एक सामायिक समीकरणाचे सोडवण्याची आलेख पद्धत अशा प्रकारे आहे. समजलं विद्यार्थी मित्र? काहीच अडचण नाही यामध्ये, एकदम सिंपल स्टेप बाय स्टेप आपण x चे कोऑर्डिनेट कन्सिडर केले, त्यावरून y चे कोऑर्डिनेट काढले, चलनाच्या उकली लिहिल्या आणि दोन्ही समीकरणाची निर्देशक बिंदू आपण आलेख पेपरवरती प्लॉट केले, लाईन ड्रॉ केल्या आणि ज्या लाईनचा छेदन बिंदू जिथे आपल्याला प्राप्त झालाय तो त्या बिंदूचे निर्देशक पॉइंट म्हणजे निर्देशिक क्रमांक काय आहे 2,2 हीच या एक सामायिक समीकरणाची उकल आहे की नाही. आपण क्रॉस व्हेरीफाय करून समीकरणाचा लोप करण्याच्या पद्धतीतून काढून बघितलेला आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला क्वेश्चन येईल एक्झाम मध्ये विद्यार्थी मित्र. दिलेल्या 2 एक सामायिक समीकरणाचे किंवा 2 एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीचा वापर करून सोडवा. एकदम सोपं आहे. एकदम शांतली विचार करून 2 बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे. प्रथम समीकरणावरून प्रथम बॉक्सच्या 4 निर्देशक बिंदू किंवा उकली प्राप्त करून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या समीकरणावरून सेकंड बॉक्स मध्ये पण उकली आपल्याला काढून घ्यायच्यात आणि आलेल्या निर्देशक बिंदू किंवा उकलीचा प्रत्येक पॉइंट आपण ग्राफवर प्लॉट करून घ्यायचा आहे आणि पॉइंट मधून लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आलेली लाईन कुठे छेदते ते बघायचं आणि छेदन बिंदूचे जे निर्देशक आहेत तीच आपली उकल आहे. मी 2 वेळा तुम्हाला पुन्हा रिपीट केलेला आहे कारण की तुमच्या मनात कुठलाच डाऊट राहिला नाही पाहिजे. डाऊट ठेवून आपल्याला पुढे जायचंच नाहीये. आता डोळे झाकून तुम्ही प्रश्न आला एक्झाम मध्ये, उद्या एक्झाम घेतलीत किंवा प्रश्न आला, एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. ह्याला काहीच विचार करायची गरज नाही. प्रोसिजर माहित असली ना तुम्ही पाट सोडवून टाकता. त्यामुळंच अजून उदाहरण आपण घेणारच आहोत कारण की आता उद्याच्या लेक्चर मध्ये सराव संच 1.2 आपण घेणार आहोत. त्यामध्ये आपण अशा तऱ्हेचे एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धतीने सोडवण्याची उदाहरण आपण घेणारच आहोत. चला अजून एक उदाहरण पुस्तकामधलं आहे ते आपण बघूया कसं दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचंय. 2 इक्वेशन दिलेले आहेत. प्रथम इक्वेशन दिलेलं आहे x minus y is equal to 1. x minus y is equal to 1. आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 5x minus 3y. 5x minus 3y is equal to दिलेलं आहे त्यांनी, हे सुद्धा 1 दिलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा टेबल म्हणजे सारणी टेबल त्यांनी दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही किमती चलाच्या आपल्याला दिलेल्या आहेत. x y x, y हे बघा त्यांनी दिलेली प्रथमतः x ची किंमत, x या चलाची किंमत 0 दिली आहे. y या चलाची किंमत इथे 0 दिलेली आहे आणि इथे x3 दिली आहे x चलाची आणि y या चलाची किंमत -3 दिली आहे. आता प्रथम इक्वेशन वरून या सारणीमध्ये व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यायच्यात म्हणजे समीकरणाचे निर्देशक बिंदू म्हणा किंवा एकरेषीय समीकरणासाठी उकल म्हणा. हे बघा आता आपल्याला पॉइंट दिलेत, आपण कन्सिडर केले होते त्यावेळेस आपण x या चलाची किंमत कन्सिडर करून y या चलाची किंमत काढली होती. आता इथे काय दिले त्याने
ऑलरेडी किमती दिल्या आहेत, म्हणजे अल्टरनेट किंमत दिली आहे. आता इथे एक्स या चलाची किंमत दिलेली आहे समीकरण नंबर 1 साठी, आणि समीकरण नंबर 2 साठी पण असाच एक सारणी दिलेली आहे, त्यामध्ये पण असे आपल्याला अल्टर करून चलाच्या किमती दिलेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया, काहीच अवघड नाही. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे दिलेलं प्रथम एक रेषीय इक्वेशन आहे. आता हे बघा, ह्या इक्वेशन मध्ये एक्स ची किंमत 0 ठेवली असता -1 इज इक्वल टू 1 मिळेल आपल्याला. तर अशा तऱ्हेने वाय या चलाची किंमत आपल्याला 1 मिळेल. काय समजण्यास अवघड आहे, इथं ठेवून द्या y इज इक्वल टू 1. तर आपल्याला निर्देशक बिंदू काय प्राप्त झाले, एक्स इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 1. आता दुसऱ्या टेबलमध्ये किंवा सारणीच्या दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये y या चलाची किंमत त्याने 0 दिलेली आहे. आता ठेवा आपण या इक्वेशन मध्ये x मायनस वाय इज इक्वल टू 1. y या चलाची किंमत 0 ठेवली असता x इज इक्वल टू 1 येईल, म्हणजे x ची किंमत सुद्धा 1 आलेली आहे. तर x ची किंमत 1 आलेली आहे. x या चलाची किंमत इथे दिलेली आहे आपल्याला 3. तर आपण y या चलाची किंमत काढायची. फक्त दिलेले जी चलाची किंमत आहे दिलेल्या समीकरणामध्ये ठेवायची. समीकरण आपलं काय, x मायनस वाय इज इक्वल टू 1. x ची किंमत 3 दिलेली आहे, 3 मायनस वाय इज इक्वल टू 1. 3 मायनस वाय इज इक्वल टू हे -3 ह्या साईडला गेल्यावर +3 ह्या साईडला गेल्यावर -3 होईल, म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू तुम्हाला -2 भेटेल आणि y इज इक्वल टू 2 भेटेल. कारण की आपण आता इतके पण लहान नाही राहिलो की चिन्हाचं कॅन्सलेशन कसं होतं. तरी पण सांगतो, दोन्ही साईडला सेम चिन्ह आले असेल तर ते चिन्ह कॅन्सल होतात. अशा तऱ्हेने y या चलाची किंमत 2 आलेली आहे. इथे आपण किंमत उकलाची किंमत लिहून घेऊया. 1,0 3,2. नेक्स्ट ब्रॅकेट म्हणजे नेक्स्ट कंपार्टमेंट मध्ये y किंवा नेक्स्ट निर्देशक बिंदू संग्रहामध्ये आपल्याला y ह्या चलाची किंमत त्याने -3 दिलेली आहे. तर आपण काढून घेऊया. हे बघा, x, y इज इक्वल टू 1. x -3 दिलेल्या कोऑर्डिनेट किंवा चलाच्या किमतीचं चिन्ह लक्षात ठेवायचे. प्लस असेल तर काय परिणाम होत नाही, मायनस असेल तर ते प्लस होतं. त्यामुळं चिन्हाकडे महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. हे बघा, x प्लस मायनस प्लस इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 -3, x इज इक्वल टू -2. x च्या चलाची किंमत -2 भेटलेली आहे. त्यामुळं -2 -3 चारही आपल्याला समीकरणाच्या उकली मिळालेल्या आहेत. अशाच तऱ्हेने सेम पद्धतीने आपण दुसऱ्या सारणी टेबल मध्ये काही किमती त्यांनी दिलेल्या आहेत आणि काही किमती आपल्याला काढायच्या, आपण बघून घेऊया. म्हणजे तुम्हाला दिलेल्या कृती दिल्या असं पण दिलं जाईल ना. एक सामायिक इक्वेशन दिलेले असतात सारणीमधील, रिकाम्या जागा भरून सारणी पूर्ण करा. हे बघा, x y x, y. या पण सारणीमध्ये आपल्याला काही चलाच्या किमती त्याने ऑलरेडी उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला दुसऱ्या चलाच्या किमती काढायच्या आहेत. प्रथमतः x इज इक्वल टू 2 दिलेला आहे त्यांनी, y इज इक्वल टू 8 दिलेला आहे
त्यानंतर अजून y इज इक्वल टू -2 दिलेला आहे आणि नेक्स्ट निर्देशक बिंदू प्राप्त करण्यासाठी x इज इक्वल टू -4 दिलेला आहे. आता आपल्याला एक्झामिनरचा उद्देशच आहे की उकल आपल्याला काढता येते की नाही, त्यावरून निर्देशक बिंदू मिळवता येतात का नाही समीकरणामध्ये एका चलाची किंमत ठेवून. आता हे समीकरण नंबर 2 साठी आहे. समीकरण नंबर 1 साठी तर आपण उकली काढल्या होत्या. आता हे बघा समीकरण 2 काय आपलं बघा, 5x - 3y इज इक्वल टू 1. x ची किंमत 2 आहे, ठेवून देऊया. 5 2 3y इज इक्वल टू 1. 5 2 10 -3y इज इक्वल टू 1. -3y इज इक्वल टू 1 - 10. -3y इज इक्वल टू -9. 3y इज इक्वल टू 9. y इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 3. 3 1 3 3 3 9. y ची किंमत मिळालेली आहे 3. आलेली y ची किंमत सारणीमध्ये ठेवून घेऊया. 2, y. अशा तऱ्हेने क्रमांक 1 बिंदूचे निर्देशांक पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. y या चलाची किंमत आलेली आहे आपली 3 इथे ठेवून घेऊया. आता y ची किंमत इथं त्याने 8 दिलेली आहे, तर x या चलाची किंमत काढायची आहे. तर घेऊ इक्वेशन आपण. इक्वेशन काय आपलं, 5x - 3y इज इक्वल टू 1. 5x - 3a इंटू 8 इज इक्वल टू 1. 5x - 24 इज इक्वल टू 1. 5x हे 24 मायनस आहे, या बाजूला गेल्यानंतर प्लस मध्ये जाईल. 5x इज इक्वल टू 25 आणि x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5, तर x इज इक्वल टू 5. कोणाला काय अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगा किंवा मेन्शन करा. कमेंट मध्ये पण तुम्हाला मेन्शन करायचं नसेल तर आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची एक लिंक दिलेली आहे. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुमची जी शंका आहे त्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तुमच्या मनात डाऊट ठेवायचाच नाही, आपल्याला पुढे जायचंच नाही डाऊट ठेवून. कारण की आपला शब्द आहे 0 to hero. पैकीच्या पैकी मार्क डाऊट ठेवून मिळणारच नाही. त्यामुळे डाऊट आताच क्लिअर करून घ्या. सरावातून अजून तुम्हाला परफेक्शन येत जाईल. आपल्याला y या चलाची किंमत 8 दिली असता x या चलाची किंमत आपण 5 काढलेली आहे. तर 5,8 हे निर्देशक बिंदू आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आता थर्ड निर्देशक बिंदूसाठी किंवा थर्ड निर्देशक बिंदूच्या उकलीमध्ये y या चलाची किंमत त्याने दिलेली आहे -2. तर काढून घेऊया आपण. 5x 3y इज इक्वल टू 1 हे दिलेलं आपलं समीकरण 2 आहे. y च्या जागी -2 हे किंमत ठेवलेली आहे. 5x मायनस मायनस प्लस 6 मायनस मायनस प्लस 6 इज इक्वल टू 1. 5x इज इक्वल टू 1 मायनस 6. 5x इज इक्वल टू -5. अशा तऱ्हेने x इज इक्वल टू आपल्याला -1 मिळालेला आहे. म्हणजे जेव्हा आपण y ह्या चलाची किंमत समीकरण नंबर 2 साठी -2 ठेवतो तेव्हा x ची किंमत किती मिळालेली आहे किंवा आपण प्राप्त केलेली आहे -1. अशा तऱ्हेने x, y इज इक्वल टू -1 -2. आता लास्ट बघा, लास्ट निर्देशक बिंदू मध्ये x ह्या चलाची किंमत त्याने दिलेली आहे -4. इक्वेशन मध्ये ठेवायची. हे बघा 5x - 3y इज इक्वल टू 1. 5x ची किंमत -4 आहे, x ची किंमत -4 दिलेली आहे त्याने ठेवली आपण दिलेल्या समीकरणामध्ये. 5 चौक 20 -20 इज इक्वल टू -3y इज इक्वल टू 1. -3y इज इक्वल टू 1 प्लस 20. 1 प्लस
20 हे बघा -3y इज इक्वल टू 21 -3y इज इक्वल टू -y घेऊया -y इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 3 -y इज इक्वल टू 7 y इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे -7 y इज इक्वल टू मिळालेला आहे -7 जेव्हा आपल्याला x ह्या चलाची किंमत त्यांनी -4 दिली होती समीकरण 2 साठी y ह्या चलाची किंमत आपण ऑब्टेन केलेली आहे किंवा मिळवलेली आहे -7 त्यावरून x, y इज इक्वल टू 4, -7 सॉरी अशा तऱ्हेने तुम्हाला दोन इक्वेशन दिली जातील त्या दोन इक्वेशन वरून अशा दोन सारण्या दिल्या जातील किंवा हे दोन बॉक्स दिले जातील त्या बॉक्स मध्ये कुठलीही x ची किंमत दिली जाईल y ची किंमत काढा सांगितलं जाईल y या चलाची किंमत दिली जाईल x या चलाची किंमत काढा सांगितलं जाईल म्हणजे असा प्रश्न विचारला जाईल की दिलेली सारणी पूर्ण करा म्हणजे दोन प्रकार ह्यावरून आपल्याला या दोन्ही समीकरण सोडवून याचे उकलपन हे पॉइंट आपण प्लॉट करून उकलपन मिळवू शकतो एक्झामिनरने आपल्याला फक्त सारणी टेबल पूर्ण करा असं सांगितलंय समीकरणाची सोडवा किंवा उकल मिळवा असं नाही सांगितलं नाही पण आपण फक्त हे दिलेल्या रिकाम्या जागा किंवा ह्या सारणीमधील गाळलेल्या जागा भरा हे एक्झामिनरचा उद्देश आहे आपण त्या रिकाम्या किंवा गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत समजलं तुम्हाला मी शिकवलेलं किंवा भूमितीच्या ज्या आपल्या गोडके मॅडम ह्याने शिकवलेलं खरंच मनापासून आवडत असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करत चला तुमचं एक लाईक अजून तुम्हाला जास्तीत जास्त महत्वपूर्ण आणि बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनानं पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा कंटेंट आम्हाला देण्यासाठी जास्तीत जास्त प्रेरणा देत राहील त्यामुळे तुमचा लाईक गरजेचा आहे तुम्ही व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद चला आपण इथे थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.2 एकदम स्पीड मध्ये म्हणजे आपण कन्सेप्ट घेताना स्लो घेतो पण सराव संच स्पीड मध्ये कारण की आपल्याला वेळेच्या आधी एक्झाम मध्ये सुद्धा आपला पेपर सॉल्व्ह होऊन झाला पाहिजे पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे तुम्हाला उद्या सराव संच 1.2 सर्व विद्यार्थ्यांनी सराव संच कसा सोडवतो किंवा आपण कोणताही डाऊट राहिला असेल तर प्रत्येक डाऊट उद्या आपण क्लिअर करून घेऊ म्हणजे एखादा डाऊट 99% तर विद्यार्थ्याच्या मनात डाऊट राहील असं आपण शिकवलेलंच नाही जर कोणाची नजर इकडे तिकडे झाली असतील शिकवताना नजराटी दुर्घटना घटी त्यामुळं जर डाऊट राहिला असेल तर आपण उद्या सराव संच सोडवताना डाऊट क्लिअर करून टाकू चला इथे थांबूया धन्यवाद भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये